शेतकरी मित्रांनो, आज आहे 31 डिसेंबर 2025 आणि आज आपण आहोत बिडकीन या बाजारामध्ये आणि आपल्यासोबत आहेत कापसाचे व्यापारी रोहन वैद्य म्हणून. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की एकंदरीत कापसाची स्थिती काय आहे, एकंदरीत कापसाचा बाजारभाव काय आहे आणि एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये कापसाची काय स्थिती राहील. त्यापूर्वी जर आपण नवीन असाल तर चॅनल अवश्य फॉलो करून घ्या. चला आता यांच्याकडे जाऊयात. आपण काय एकंदरीत कापसाची आवक कशी आहे आजची? कापसाची आवक कमी झाली. कापसाची आजची आवक जी आहे ती घटलेली आहे. एकंदरीत काय बाजारभाव देतोय आपण कापसाचा? 7,000 रुपये. कोणत्या कापसाला? आता हा कापूस कसा आहे, क्वालिटी कशी आहे कापसाची? तर क्वालिटी चांगली आहे. हां, आपल्या मालाची भाव समजा 6800 ते 7000 पर्यंत. तर जास्तीत जास्त आपण 7,000 रुपये प्रति क्विंटल म्हणजे देतोय कापसाला बाजार. आता आपण जाणून घेतोय की तुमचा जुना व्यवसाय कापसाचा, तर जानेवारीमध्ये म्हणतात की संक्रांतीच्या नंतर भाव वाढतात कापसाचे, तर काय वाढतील का? 100% भाव वाढेल. तर शेतकऱ्यांनी काय आता जो कापूस आहे तो स्टोअर करून ठेवायला पाहिजे का? बरोबर, ठेवायला पाहिजे. मित्रांनो, हे आहे अनुभव की जानेवारीमध्ये संक्रांतीच्या नंतर नक्कीच कापसाचे भाव हे वाढतील. आपण वेट अँड वॉच म्हणजे थोडं थांबलं तर नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल. हे होते आजची एकंदरीत कापसाची स्थिती. काका, तुमचं नाव काय आहे? सुदामा साराम कोटले. बरं, काय आणलं होतं का आज बाजारामध्ये? काय भाव गेला कापूस तुमचा? 7,000 रुपये गेला. बरं बाबा, तुमचं काय नाव? रमेश सुदाम टेके. काय आणलं तुम्ही आज बाजारामध्ये? काय भाव गेला तुमचा? 7,000. किती आणला होता? किती भरला कापूस? 2.5 क्विंटल भरला आहे कापूस. आणखी मग आता नाही संपला, सगळा विकला. बरं, चला, ही होती मित्रांनो आजची सद्यस्थिती. धन्यवाद.